चारधाम यात्रेला जाण्याची इच्छा नोकरीत असल्यापासून बरेच दिवस मनात होतीच, पण योग येत नव्हता. पण 2025च्या फेब्रुवारीला चारधाम यात्रेला येणार का, अशी रमेशकडूनच विचारणा झाल्यावर माझी तयारी मी लगेचच कळवली. यात्रा म्हटली म्हणजे त्यात लपलेले यातायात व त्रास हे दोन्ही शब्द आपल्या समोर येतात. पण गंमत म्हणजे या दोन्हीही शब्दांचा येथे काडीचाही संबंध नव्हता. आता थोडीशी कल्पना आली असेलच, कारण ही यात्रा विमान आणि हेलिकॉप्टरने करायची होती. अर्थात ही कल्पना ही रमेशचीच. रमेश, रश्मी व रश्मीची एक मैत्रीण सौ मिलन व श्री संजय कामत हे यायला तयार होते. मी धरून आम्ही 5 जण तयार होतो. विजय, गीता व अंजू हेमंत यांनाही विचारले होते, पण त्यांना जमणार नव्हते. हेलिकॉप्टरची 6 माणसांची क्षमता असते. 6 जण असतील तर ते किफायतशीर होते. श्री कामतांच्या ओळखीच्या काही जणांनी अशी यात्रा केली होती. त्यांनी हेली यात्रा या कंपनीतर्फे ही यात्रा केली असल्याचे कळले होते. दुसराही पर्याय आपल्याजवळ असावा या हेतूने मी गुगलवर शोधले असता मला ब्ल्यू हाइट्स एव्हिएशन अशी कंपनी मिळाली. त्यांचे रिव्ह्यूजही चांगले होते. म्हणून त्याही कंपनीकडे विचारपूस केली. 6 ते 8 माणसे असतील, पर ती कंपनी माणसी 2,15,000 न्यायला तयार होती. हेली यात्रा कंपनीचे दर 2,25,000 होते. जर तुम्ही 6 माणसे असाल तर त्यांनी 2,20,000 नेण्याची तयारी दाखवली होती. हे यात्रेचे दर डेहराडून ते डेहराडून असे असतात. डेहराडूनला तुम्ही तुमच्या खर्चाने यायचे. या हेलिकॉप्टरच्या खर्चात 4ही धाम हेलिकॉप्टरने प्रवास, हॉटेल, नाश्ता व जेवण याचा समावेश असतो. शिवाय पालखी किंवा डोली याही खर्चाचा यात समावेश असतो. हेलिकॉप्टरचा प्रवास म्हणजे नुसत्या खर्चाचा विचार करून चालत नाही. त्यात हवामानाचा घटक डावलून चालत नाही. बऱ्याच चौकशीअंती कळले की या हेलिकॉप्टर यात्रेचा दर हा 2,10,000 ते 2,30,000 फिरत असतो. याचे कारण असे की कमी खर्चात नेणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या खराब हवामानाचे कारण सांगून दिवसाच्या यात्रेला उशीर करतात व त्यात आपली एखादी यात्रा चुकण्याची शक्यता असते. एवढा खर्च करून आपण यात्रा करत असल्यामुळे साहजिकच आपण यात्रा 1 दिवसांनी पुढे ढकलण्याचा विचार करतो व या प्रयत्नात आपला खर्चही वाढू शकतो. याशिवाय या यात्रा कंपनीतर्फे जाऊन आलेल्या प्रवाशांबरोबर बोलून खात्री झाल्यावरच सरतेशेवटी आम्ही हेली यात्रा या कंपनीतर्फे जाण्याचा विचार पक्का केला. अखेर पुणे ते डेहराडून व डेहराडून ते पुणे अशी 5 जणांची विमान तिकिटे 23 फेब्रुवारीला काढली. जाऊन येऊन आम्हाला माणशी रुपये 15,611 विमान तिकीट पडले. तिकीट काढण्याचे काम रमेशनेच केले. अशी सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर आता प्रतीक्षा होती ती 28 मे 2025 या तारखेची. अर्थात तत्पूर्वी जेवढी माहिती जमवता येईल तेवढी जमवणे गरजेचे होते. यात्रा किफायतशीर व्हावी या उद्देशाने आम्ही 6व्या माणसाच्या शोधात होतोच. रमेशने त्याचा एक मित्र श्री उद्धव जोगदांड याला विचारले तर त्यांनीही दुसऱ्या दिवशीच होकार कळवला. त्यांनी मुंबई ते डेहराडून व डेहराडून ते मुंबई असे बुकिंग केले होते. हेलिकॉप्टरची क्षमता 6 जणांची असल्यामुळे आता आमचा 6 जणांचा ग्रुप तयार झाला होता. त्यामुळे आता आम्हाला ती कंपनी रुपये 2,20,000 नेणार होती. चारधाम यात्रा 4 दिवसातच संपणार होती, म्हणजे 1 जूनलाच संपणार होती. पण 2 व 3 जूनला हरिद्वार व ऋषिकेश करायचे ठरले म्हणून 4 जूनची येण्याची तिकिटे काढली होती. आज दिवस पहिला दिनांक 28 मे 2025. आजचे इंडिगोचे दुपारी 2:45 सुटणारे पुणे डेहराडून विमान होते. त्यासाठी मी 27 तारखेलाच पुण्याला येऊन राहिलो होतो. 28 मेला 9 वाजण्याच्या सुमारास मी रमेशच्या घरी गेलो होतो व तेथून जेवूनच 12च्या सुमारास उभरणे विमानतळासाठी निघालो. दुपारी 1च्या दरम्यान विमानतळावर पोचलो. बॅग्स चेक इन करून सामानातून मुक्त झालो. विमान वेळेवर सुटून डेहराडूनला उतरणार एवढ्यात हवेच्या खराबीमुळे विमानाची उतरण्याची शक्यता कमी असल्याची घोषणा झाली. यापूर्वीची काही उड्डाणे दिल्लीला वळवल्याचीही घोषणा झाली. पण नंतर थोड्या वेळाने विमान डेहराडून विमानतळावर सुखरूप उतरले. तेव्हा कुठे जीवात जीव आला. बाहेर पाऊस पडत होताच, पण नंतर तो थांबला. विमानतळाबाहेर हेलियात्रा कंपनीचा माणूस आम्ही शोधतच होतो, कारण त्यांनी गाड्यांचे नंबर पाठवले होते. मुंबईहून उद्धवचे विमानही त्याच वेळेत आले. तरी पण 6 लोकांसाठी 3 इनोवा तयार होत्या. डेहराडूनला हयात सेंट्रिक या हॉटेलचे बुकिंग केले होते. हॉटेलमध्ये पोचायला रात्रीचे 9 वाजून गेले होते. विमानतळापासून हॉटेलचे अंतर साधारण 30 किलोमीटर होते. रस्ता एकदम छान होता. रूम्स वाटप झाल्यावर उद्यापासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेची माहिती देण्याचा कार्यक्रम सत्यव्रत पाल याच्यातर्फे होता. तो या यात्रेचा सूत्रधार होता. एक दिवशी एक धाम असा कार्यक्रम होता. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ व नंतर परत डेहराडून मुक्कामी असा क्रम होता. या यात्रेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हवामानाची अनिश्चितता. सुरक्षेअभावी व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता जरा कमी झाली तरी हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द होण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला काय काळजी घ्यायच्या व कंपनीतर्फे काय काळजी घेतल्या जातील याची पूर्वकल्पना यात दिली गेली.
आमच्या या प्रवासातल्या अनुभवावरून दिवसाचा पूर्वार्ध हा चारधाम यात्रेसाठी चांगला, कारण दिवसाच्या उत्तरार्धात हवामानात खूप बदल होत असतात. त्यामध्ये ऊन, पाऊस, बर्फवृष्टी, थंड वारा असे काहीही संभव असते. प्रत्येक धामाला कंपनीचा एक माणूस हजर असतो. तो तुम्हाला राहण्याची व्यवस्था असलेले हॉटेल व दर्शनापर्यंतची सर्व व्यवस्था तो बघतो व पुन्हा दुसऱ्या धामाला हेलिकॉप्टरपर्यंत जाण्यापर्यंतची व्यवस्था बघतो. त्याला हँडलर असे म्हणतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही यात्रा हेलिकॉप्टरने असल्यामुळे वजन हा कळीचा मुद्दा ठरतो. 6 माणसांचे वजन 450 किलोच असले पाहिजे. तुमचे वजन अधिक 5 किलो तुमच्याबरोबर असलेल्या बॅगेचे वजन असायला पाहिजे. पण एखाद्याचे वजन 75 किलोपेक्षा कमी असेल तर तो जास्त वजनाची बॅग नेऊ शकतो असे नाही. थोडक्यात 450 अधिक 30 किलो बॅगेचे वजन चालेल. पण 6 जणांचे वजन 450 किलोपेक्षा कमी आहे म्हणून तुम्ही जास्त वजन नेऊ शकत नाही. अगदी अर्धा किलो किंवा काही ग्रॅम वजन जास्त झाले तरी कमी करायला लावतात. हे सर्व पाहण्यातच झोपायला रात्रीचे 12 वाजले होते. आपल्या मोठ्या बॅगेतले कपडे काढून हेलियात्रा कंपनीने दिलेल्या बॅगेत पुढील 4 दिवसाला पुरतील एवढे कपडे, विशेषतः गरम कपडे बरोबर घेतले व मोठी बॅग हयात हॉटेलमध्येच ठेवली. त्यासाठी त्यांनी टोकनही दिले. बॅग परत घेताना त्याचा उपयोग होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 जमण्यास सांगितले होते. झोप जेमतेम 3-4 तासच मिळणार होती. आज दिवस दुसरा, दिनांक 29 मे 2025. जरी 4:30 जमलो होतो तरी निघायला पहाटे 5 वाजले होते. सकाळी उठल्यावर नाश्ता व चहा कॉफी होतीच. 3 इनोव्हा करून यमुनोत्रीसाठीच्या हेलिपॅडसाठी रवाना झालो. आदल्या रात्री जरी बॅगा आणि आमचे वजन झालेले असले तरी पुन्हा बॅगेचे वजन केले. कालपासून न्याव्या लागणाऱ्या बॅगेचे निदान 10 वेळा तरी वजन झाले असेल. तेथे गेल्यावर पुन्हा नाश्ता झाला. हेलिकॉप्टरच्या साधारण 18 ते 20 कंपन्यांचे येथे काउंटर आहेत. त्यातलीच आमची हेलियात्रा ही कंपनी होती. विमान प्रवासाच्या वेळेला जाण्यास ज्या प्रक्रिया पाळाव्या लागतात अगदी तशाच प्रक्रिया येथेही पाळाव्या लागतात. सकाळी 6 वाजता यमुनोत्रीसाठी हेलिकॉप्टर उडाले. ते बरोबर 6:30 यमुनोत्रीला पोहोचले. खरसाली गावातील यमुनोत्री कॉटेज या हेलिपॅड जवळील हॉटेलमध्ये आमची नाश्ता चहा कॉफीची सोय केली होती. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधी सर्व सूचना दिल्या जातात. पायलटच्या बाजूला 2 व मागच्या सीटवर 4 असे बसवले जाते. कमी वजनाची माणसे ही पायलटच्या बाजूला व 4 माणसे पाठच्या सीटवर बसवतात. त्यात सुद्धा कोणी कुठे बसायचे याच्याही सूचना देतात. प्रत्येक वेळेला त्याच क्रमाने बसण्यास सांगितले होते. पायी चालत जाणाऱ्यांसाठी हा ट्रेकचा मार्ग आहे, पण आमच्यासाठी डोलीची व्यवस्था केली होती. बेस कॅम्प साधारण 8,500 फुटावर आहे व मंदिर हे 10,700 फुटावर आहे. रोज साधारण 10,000 माणसे या मंदिराला भेट देतात व 60 ते 65 हेलिकॉप्टर येथे येतात असे इंडो हेलिकॉप्टरच्या माणसाने सांगितले. एक डोली वाहून नेण्यासाठी पुढे 2 व मागे 2 अशी 4 माणसे असतात. माणसांचा चालायचा ट्रेकचा रस्ता, डोली जाणे येण्याचा रस्ता, खेचर किंवा घोडे जाणे येण्याचा रस्ता हा एकच व अरुंद असल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होते. त्यात घोडे किंवा खेचरे यांची लीद काढणाऱ्या सफाई कामगारांचीही भर पडते. एकूण काय, सर्वांसाठीच हा रस्ता गैरसोयीचा आहे. यमुनोत्री मंदिर येथून 6 किलोमीटरवर आहे. जाऊन येऊन 12 किलोमीटर अंतर आहे व जाऊन यायला 6 तास लागतील असे सांगितले होते. डोली वाहून नेणारे बहुतांशी नेपाळी आहेत. साधारण 1 महिन्याच्या कालावधीसाठी ते येथे येतात व त्या काळात 12 ते 15 वेळा जा-ये करतात. कंत्राटदार त्यांना एका वेळचे चौघांना रुपये 7,000 देतात असे त्यांच्याचकडून कळले. चढ जेथे जास्त होता तेथे त्यांनी थोडेसे चालण्यासाठी विनंती केली होती. ती आनंदाने स्वीकारली होती. असे फक्त एकदाच घडले होते. त्यांच्या श्रमाच्या मानाने पैसे फारच कमी वाटतात. सीझन संपला की पुन्हा ते त्यांच्या मायदेशी जातात. डोलीतून जाण्यास सकाळी 7:30 सुरुवात केली. वर पोचण्यास 10 वाजले होते. देवळाच्या काही मीटर अगोदर आपल्याला डोलीतून उतरवतात व हात धरून मंदिरापर्यंत नेतात. यमुना देवीच्या देवळाचे फोटोही घेतले. देवीचे दर्शन छान झाले. प्रसाद घेतला व बाटलीतून यमुनेचे पाणी आठवणीने घेतले. यमुनेचा प्रवाह जेथून वाहतो त्याच्याच बाजूला गरम पाण्याचे देखील कुंड आहे. पाण्याच्या वाफा येताना स्पष्ट दिसतात. यमुना देवीला मनोभावे नमस्कार करून परतीच्या मार्गाला लागलो. पुन्हा काही अंतर थोडेसे चालून 10:40 डोलीतून प्रवास सुरू झाला. वर येताना पूर्ण चढ व येताना पूर्ण उतार असल्यामुळे डोली वाहक फारच वेगाने खाली उतरत होते. त्यामुळे आपले शरीर फारच हलत होते. शरीरातील सर्व इंद्रिये चक्क हलताना जाणवत होती. वाहकांनाही लवकर बेस कॅम्प गाठायचा असल्यामुळे ते वेगानेच खाली उतरत होते. पण त्यांच्या त्रासापुढे आपला त्रास हा नगण्य असल्यामुळे आपल्याला ते सहन करणे प्राप्तच असते. 12:15 सुमारास आम्ही खाली आलो. नंतर जेवण व आराम.
आजचे दर्शन कोणताही अडथळा न येता छान पार पडले. संध्याकाळी 5 वाजता पकोडे चहा कॉफी झाली. 6 वाजता खरसाली गावामधील पांडवांनी बांधलेले जुने शनी मंदिर बघायला गेलो. हे मंदिर चारी बाजूने बंद असून त्यातील मूर्ती स्थलांतरित करून नवीन शनी मंदिरात त्याची प्रतिष्ठापना केली आहे. येथेही यमुना मंदिर आहे. खरसाली गाव हे अतिशय पुरातन असून येथे धान्य साठवण्याच्या कोठ्या व जुन्या पद्धतीची घरेही बघायला मिळाली. त्यांचेही दर्शन घेतले. भाऊबीजेनंतर वरी यमुना देवीची मूर्ती या गावात वाजत गाजत आणतात. यानंतर रात्री 8 वाजता जेवण झाले. आजचा मुक्काम हेलिपॅड जवळील खरसाली गावातील जानकी चट्टी येथील यमुनोत्री कॉटेज येथे होता. आज दिवस तिसरा, दिनांक 30 मे 2025. आज सकाळी 7 वाजता नाश्ता चहा कॉफी झाली व लगेचच निघालो. हॉटेलपासून हेलिपॅड 25 मिनिटाच्या अंतरावर होते. आज यमुनोत्रीहून गंगोत्रीला जायचे होते. यमुनोत्री हेलिपॅडवरून सकाळी 8 वाजता हेलिकॉप्टरने गंगोत्रीसाठी उड्डाण केले. ते 8:25 गंगोत्री हेलिपॅडवर उतरले. तिथून 20 किलोमीटर अंतरावर आमचे हर्षिल रिट्रीट 2 हॉटेल होते. तेथे रूम्सचे वाटप झाल्यावर थोडा नाश्ता चहा कॉफी झाल्यावर लगेचच गंगोत्रीकडे जाण्यासाठी 10 वाजता निघालो. 10 किलोमीटर अंतरावर गंगोत्रीचे प्रवेशद्वार लागले. 15 मिनिटाच्या अंतरावर गंगोत्रीचे व शंकराचे मंदिर आहे. गंगा नदीचा खळाळता प्रवाह सतत आपल्याबरोबर असतोच. तेथेही गंगेचे पाणी बाटलीतून भरून घेतले. प्रथम शिवाचे व नंतर गंगामातेचे दर्शन 11:30च्या दरम्यान घेतले. VIP दर्शन असून सुद्धा मोठमोठ्या रांगा, चेंगराचेंगरी व शिस्तीचा अभाव हे सगळीकडेच आढळते. VIP दर्शन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर्वसामान्यांच्या एक्झिटमधून आपल्याला आत घुसवतात. दोन्ही देवळांचं दर्शन घेऊन 12:30च्या सुमारास गाडीत बसलो. जाताना आनंद भैरवनाथाचे दर्शन घ्यायचे होते. दुपारी 1 वाजता त्याचे दर्शन घेऊन थेट हॉटेल गाठले. दुपारी 1:30 वाजता जेवण झाले व नंतर आराम. संध्याकाळी 6 वाजता जवळच असलेल्या शिवाच्या श्री कल्पकेदारच्या दर्शनाला गेलो. तेथे भक्तिभावाने शंकराची आरती रोज होते. आज त्या आरतीचा लाभही आम्हाला घेता आला. रात्री जेवण होऊन आजचा दिवस संपला. उद्या केदारनाथसाठी निघायचे होते. आज दिवस चौथा, दिनांक 31 मे 2025. आज सकाळी 5:30-6 वाजताच निघण्यासाठीचे फरमान आले. 6:30 वाजताच आम्ही गंगोत्री हेलिपॅडवर हजर होतो. वर म्हटल्याप्रमाणे दिवसाच्या पूर्वार्धात जर दर्शने आटपली तर ते चांगले असते, कारण उत्तरार्धात हवेमध्ये खूप बदल होत असतात. बाहेर तापमान 3 डिग्री होते व फारच थंडी होती. हेलिकॉप्टरची वेळ आम्हाला 7:30ची सांगितली होती, पण ट्रॅफिकच्या भीतीने अगोदरच निघालो होतो. केदारनाथसाठी आमचे हेलिकॉप्टर 7:45ला उडाले व 8:20 केदारनाथ बेस कॅम्पला पोचले. आमची राहण्याची सोय तुरिया हेली रिसॉर्टमध्ये केली होती. केदारनाथला जाण्यासाठी 2 टप्प्यात हेलिकॉप्टरचा प्रवास आहे. केदारनाथ बेस कॅम्पपर्यंत एक हेलिकॉप्टर व दुसरे बेस कॅम्पपासून केदारनाथ टॉपपर्यंत दुसरे. दुसऱ्या टप्प्यातील सेवा ही सरकारतर्फे म्हणजे IRCTC तर्फे चालवली जाते. येथे खासगी हेलिकॉप्टरना परवानगी नाही. या 2 हेलिकॉप्टरच्या प्रवासातील अंतर हे 15 मिनिटांपासून पर्यंत 3 तासापर्यंत काहीही असू शकते. हवामान खराब असेल तर विचार करू शकत नाही एवढी परिस्थिती वाईट असू शकते. आमच्या सुदैवाने आम्हाला 1 तासाने म्हणजे 9:25 सरकारी हेलिकॉप्टर मिळाले व 9:35 आम्ही केदार टॉपवर पोचलो सुद्धा. हा प्रवास फक्त 10 मिनिटांचाच आहे. 15 ते 20 मिनिटे चालल्यावर केदारनाथच्या मंदिरापर्यंत पोचलो. केदारनाथच्या दर्शनाला प्रचंड गर्दी व चेंगराचेंगरी होती. त्यात थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली होती. 10:25 ते 11:35 एवढा कालावधी रांगेत उभे राहिल्यापासून ते दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत लागला. आमच्या येथील हँडलरने एका बाईला गाठून आम्हाला गाभाऱ्यात नेऊन स्पर्श दर्शनाची व्यवस्था करून दिली होती, पण माणशी ₹500 तिने घेतले होते. वर म्हटल्याप्रमाणे येथेही भली मोठी रांग, प्रचंड चेंगराचेंगरी, घुसाघुशी आणि शिस्तीचा अभाव या गोष्टी होत्याच. पण अशाही परिस्थितीत त्या आम्हाला गाभाऱ्यात जाता आले. आतमध्ये ती बाई हजर होतीच, त्यामुळे आम्हाला गर्दीत का होईना केदारनाथच्या पिंडीचे दर्शन घेता आले. गंगोत्रीला घेतलेल्या गंगेच्या पाण्याने अभिषेक करता आला व मुख्य म्हणजे पिंडीवर किमान 3 वेळा डोके ठेवता आले याचे समाधान होते. मंदिरातून बाहेर आल्यावर भीमशिलेचं दर्शन घेतले व नंतर शंकराचार्याच्या पुतळ्याचे देखील दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर पावसाची भुरभुर चालू झाली होती. 2013 साली आलेल्या प्रचंड जलप्रलयामध्ये या शिलेने केदारनाथच्या मंदिराला वाचवले होते. प्रचंड वेगाने खाली येत असलेली ही शिळा मंदिराच्या काही फूट अंतरावर अचानक थांबली व या मंदिराचे होणारे मोठे नुकसान टळले. त्यामुळे या शिलेला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाकाय असलेल्या या शिलेला भीमशिळा असे म्हणतात. सर्व फोटोग्राफी करून आम्ही हेलिपॅडवर पोचलो सुद्धा. 12:40 आम्ही हॉटेलवर परत आलो. दुपारी 1:15 जेवणही आटोपले. आजचा मुक्काम तुरिया हेली रिसॉर्टमध्ये होता. 4 धामपैकी 3 धाम आज निर्विघ्नपणे पार पडले होते. आज दिवस 5वा, दिनांक 1 जून 2025. आज शेवटचे बद्रीनाथचे धाम होते. सकाळी 5:30 वाजताच 6:10 निघण्यासाठी निरोप आला. त्यामुळे घाईघाईतच आम्ही तयार झालो.
नंतर 8 वाजता निघू असा निरोप आला. पण नंतर काही निरोप आला नाही. तेथे कम्युनिकेट करण्यासाठी हेलियात्रा कंपनीचा एकही माणूस तिथे उपलब्ध नव्हता. 8 वाजल्यानंतर 11:30-12 पर्यंत हेलिकॉप्टर येईल असा निरोप येत होता. सत्यव्रत पालला फोन करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. हवामान खराब आहे, हेलिकॉप्टर बिघडलेले आहे अशी छापील उत्तरे मिळत होती. सरतेशेवटी दुपारी 2:10 आमचे हेलिकॉप्टर बद्रीनाथसाठी उडाले. सकाळी 6 वाजल्यापासून सर्व गरम कपड्यांनिशी तयार होऊन बसलो होतो. त्यामुळे चिडचिड अधिकच वाढली होती. दुपारी 2:30 बद्रीनाथला उतरलो. उतरल्यापासून पाऊस चालू होता. प्रथम गाडीने हॉटेल विजय लॉर्ड सेंट्रिक येथे उतरलो. रूम्सचे वाटप झाले व बद्रीनाथच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. बाहेर पाऊस चालूच होता. बद्रीनाथच्या देवळाकडे जाताना अलकनंदा नदीच्या खळाळत्या प्रवाहाचे दर्शन होते. रेनकोट घालून दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. वर म्हटल्याप्रमाणे गर्दी तर होतीच, पण जोडीला बेशिस्तही होतीच. एवढ्या गर्दीतून देखील आमच्या हँडलरने आम्हा 6ही जणांना बद्रीनाथच्या समोर बसवले व दर्शन घडवले याचे कौतुक वाटते. नंतर हॉटेलवर परत आलो. हेच दर्शन जर सकाळी झाले असते तर आम्हाला आजच भारतातील शेवटचे गाव माना गाव, तेथेच असलेली व्यास गुफा, गणेश गुफा व पांडव जेथून स्वर्गाला गेले ते स्वर्गाचे द्वार पाहता आले असते. आता तो आजचा कार्यक्रम रद्द करून उद्यावर ढकलावा लागला. रात्री 8 वाजता जेवण झाले. सत्यव्रत पालला फोन करून आमचा प्लॅन सांगितला व दुसऱ्या दिवशी मानागावला जाण्यासाठी गाडीचीही व्यवस्था करण्यास सांगितली. आज दिवस 6वा, दिनांक 2 जून 2025. आज सकाळी 6 वाजा. सर्व तयार होतो. तापमान -2 ते 0 दाखवत होते. गाडी 6:25 आली व मानागावला पोचलो. व्यास गुफा, गणेश गुफा व पांडव जेथून स्वर्गाला गेले ते स्वर्गाचे द्वार हे सर्व पाहण्यासाठी पायीच चालत जावे लागते. व्यास मुनींनी ज्या जागी गणपतीला महाभारत सांगितले व गणेशाने ते जेथे लिहिले ती ही जागा. बाजूलाच सरस्वती नदीचा खळाळता प्रवाह आहे. त्या प्रवाहाचा गणपतीला त्रास होत होता, त्यामुळे तिला तेथून जाण्यास सांगितले, म्हणून ती नदी पुढे जमिनीत जाऊन लुप्त झाली असा समज आहे. अलकनंदा व सरस्वती नदीचा संगम केशवप्रयाग म्हणून ओळखला जातो, त्याचेही येथे दर्शन होते. व्यास, गणेश व सरस्वती देवीचे मंदिर आहे, त्यांचेही दर्शन घेतले. सरस्वती मंदिर तर फारच छान आहे. या मंदिरात सरस्वतीबरोबर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, गणपती, दत्त, विठ्ठल रखुमाई व लता मंगेशकर यांच्या संगमवरी सुबक मूर्ती आहेत. ज्यांनी या मंदिराचे निर्माण केले त्या पूज्यश्री भागवती माई त्यांचीही मूर्ती आहे. स्वर्गात जाण्यासाठी सरस्वती नदी पार करण्यासाठी भीमाने एक विशाल शिळा उचलून एका पुलाची निर्मिती केली, त्याला भीमशिळा असे म्हणतात. त्या दगडावर भीमाचे पंजे स्पष्ट दिसतात. स्वर्गद्वारापाशी सर्व पांडवांच्या स्वर्गात जातानाच्या मूर्ती आहेत. त्यानंतर कोणीतरी बनवल्या असाव्यात. 6वी मूर्ती कुंतीची आहे का द्रौपदीची आहे ते समजले नाही. जाऊन यायला साधारण 3 किलोमीटर अंतर आहे. हे सर्व पाहून आम्ही 8 वाजता हॉटेलवर परत आलो. 11 वाजता हेलिकॉप्टर आहे असे सांगितले होते. त्यामुळे दुपारचे जेवण आमच्याच खर्चाने हॉटेलवर करावे लागले. दुपारी 1 वाजता हेलिपॅडवर आलो. आजचा प्रवास बद्रीनाथ ते देहराडून असा होता व वेळ 55 मिनिटे लागणार होता. अखेरीस 1:20 हेलिकॉप्टर उडाले व 1:42 केदारनाथला इंधन भरण्यासाठी उतरवले. 2 वाजता पुन्हा डेहराडूनसाठी उडाले. ते डेहराडून 2:35 उतरले. तेथे सत्यव्रत पाल आम्हाला घेण्यासाठी आला होता. केदारनाथपासून जो उशीर आम्हाला होत गेला त्याबद्दलची नाराजी त्याच्यापर्यंत पोहोचवली. पण या लोकांना हे सर्व ऐकून घ्यायची सवयच असते, किंबहुना त्यांच्या कामाचा तो एक भागच असतो. तेथून गाडीने हॉटेल हयातला 3:05 आलो. आमच्या बॅगा तेथून घ्यायच्या होत्या. पुढच्या 2 दिवसांसाठी हॉटेल व हरिद्वार व ऋषिकेश फिरण्यासाठी इनोवा त्याला सांगितली. 2 तारखेला संध्याकाळपासून ते 4 तारखेला डेहराडून विमानतळावर सोडेपर्यंत गाडी आमच्याजवळ असणार होती. त्या गाडीचे रुपये 20,000 सांगितले होते. ती गाडी यायला संध्याकाळचे 6 वाजले होते. एल ग्रोविया द हॉटेल हे हरिद्वारचे हॉटेल बुक केले होते. जातानाच जानकी सेतू, लक्ष्मण झुला व राम झुला ही ठिकाणे बघून घेतली. रस्त्यात प्रचंड गर्दी होती. आम्हाला लक्ष्मण झुला येथे गाडीने उतरवून तो पार्किंगसाठी निघून गेला. आमची सर्व ठिकाणे बघून झाल्यावर बऱ्याच वेळाने आमची गाठभेट झाली. तेवढ्यात गाडीच्या मालकाने त्याला गाडी घेऊन परत बोलवल्याचे सांगितले. त्या गोष्टीला आम्ही ठाम नकार दिला व गाडी आणि ड्रायव्हर दोन्हीही परत पाठवणार नसल्याचे कळवले. हॉटेलवर पोचायला आम्हाला 10:30 वाजले होते. त्यानंतर जेवण व झोप अशा प्रकारे बराच मनस्ताप होऊन आजचा दिवस संपला. आज दिवस 7वा, दिनांक 3 जून 2025. आजचा दिवस संपूर्ण हरिद्वारसाठी होता.
सकाळी नाश्ता करून प्रथम श्री चंडीदेवीच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. त्यासाठी रोपवेने जावे लागते. रोपवेचे तिकीट माणशी रुपये 240 आहे. त्यासाठी भली मोठी रांग व देवळातही दर्शनासाठी रांग होती. देवीचे दर्शन मात्र व्यवस्थित झाले. बाहेर पडायला 2 तास खर्ची घालावे लागले. मनसा देवीचे दर्शन घेण्याचाही विचार केला होता, पण एवढे तास घालवण्यापेक्षा तो विचार रहित केला व देवीचा देवळाचा कळसाला लांबूनच नमस्कार केला. मार्केटमध्ये गाडीतून फिरण्यावरच जास्त भर दिला. वाटेत गाडी थांबवून लिची, बेलफळाचा रस, रबडी, पीच, आंबे अशी खरेदी करून पोट भरण्याचा उद्योग चालला होता. पण त्यातही मजा येत होती. वाटेत असे खाल्ल्यामुळे दुपारच्या जेवणाची इच्छा नव्हती. गाडीचे पैसे वसूल व्हावे या इच्छेने आम्ही पुन्हा संध्याकाळी त्याला परत बोलावले. अमरपूर घाटही गाडीतूनच बघितला. या परिसराचे सुशोभीकरण चांगले केले आहे. त्यालाही आमचा मनोदय कळला असावा. हरिद्वारचा MIDC परिसर बघण्यास त्यांनी आम्हाला नेले. फारच विस्तीर्ण असा परिसर आहे. सरकारी भेल कंपनीचा तर फारच मोठा परिसर आहे. इतरही सर्व नामांकित कंपन्यांचे कारखाने व ऑफिसेस आहेत. जवळजवळ तासभर तरी सर्व परिसर फिरायला लागला. सर्व परिसरात दाट व गर्द झाडी असून अतिशय स्वच्छ असा परिसर होता. शेवटी हॉटेलवर परत आलो. रात्रीचे जेवण झाले व उद्यासाठी बॅगा लावायला घेतल्या. आज दिवस 8वा, दिनांक 4 जून 2024. आता परतीचे वेध लागले होते. डेहराडून ते पुणे मुंबई या विमानाच्या वेळा 10 मिनिटे फरकानेच म्हणजे 11:40 व 11:50 होत्या. आम्ही 8 वाजता हॉटेल सोडले, कारण हॉटेलपासून विमानतळ 1 तासाच्या अंतरावर होते. निघताना जरी पाऊस नव्हता तरी पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. पावसाने मध्येच आम्हाला गाठले. गाडीवर बॅगा ठेवल्या असल्यामुळे त्यातल्या काही काढून आत घ्याव्या लागल्या. विमानतळावर वेळेवर पोचलो. दोन्ही फ्लाईट्स वेळेवर होत्या. पुण्याचे विमान 15 मिनिटे अगोदरच उतरले. राजीव विमानतळावर आम्हा तिघांना न्यायला आला होता. त्यामुळे मला घरापर्यंत विनासायास यायला मिळाले. 4 धाम यात्रा निर्विघ्नपणे व यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा आनंद सगळ्यांनाच होता. हेलिकॉप्टरने केलेली यात्रा जरी कमी त्रासाची असली तरी आपली यात्रा ही सर्वस्वी हवामानावर अवलंबून असते. हवामान खराब असेल तर आपले पुढच्या धामासाठी आपले जाणे हे लांबू शकते किंवा रहितही होऊ शकते. शिवाय आर्थिक मानसिक त्रास होतो तो वेगळा. पण भोलेनाथाच्या कृपेने आमचे 4ही धामाचे दर्शन व्यवस्थित पार पडले ही ईश्वरी इच्छाच म्हणायची. हेमंत गाडगीळ. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.